हा बस हे सगळं काय आहे? बेटा उद्याचा पोळा आहे. आज आहे खानमनी, काही भागात त्याला खानशेकणी म्हणते. आणि हे जे बैल आहे, हे बैल शेतकऱ्याचं दैवत आहे. याच्या कष्टानं आपल्याला 2 टाइम जेवायला मिळते. हे असं याचं महत्व आहे. म्हणून वर्षभरातून एकदा या बैलाची पूजा करायची. याच्या हे जे खांद आहे याला खांद म्हणते, ज्याच्यावर ते जू असते, तर त्याला लोणी लावायचं. आणि उद्या जो पोळा भरण त्याला धुवून टाकायचं, सजवायचं, मठाठ्या बांधायच्या आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याला नमस्कार करायचा. हे असं या सणाचं महत्व आहे. आणि ह्या बैलाच्या कष्टानंच आपल्याला 2 टाइम जेवायला मिळते. अन्न त्याच्या भरोशावर पिकवलं जाते. तो कष्ट करतो वर्षभर आणि म्हणून त्याचं ह्या बैलानं नांगर, वखर, डवरे हेच कामं करतात शेतात ह्या या साधनानं. आणि त्याच्या भरोशावर आपल्याला पीक मिळते. गहू, ज्वारी, मका, बाजरी, कापूस, तूर, सोयाबीन हे सगळं उत्पन्न या बैलाच्या भरोशावर आपण करतो. आणि म्हणून त्याचे उपकार मानायचे आणि म्हणून एक दिवस त्याचं पूजा करायची, त्याला आराम द्यायचा. पोळ्याच्या दिवशी कुठलाही शेतकरी बैलाला